तसं बघायला गेलं तर बकेट लिस्ट माझी खूप मोठी आहे. पण त्या बकेट लिस्टमधील माझं खूप मोठं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे. ते तर तुम्हाला आता या समोर जे दृश्य दिसते त्याच्यावरून तर तुम्हाला कळलंच असेल. तर हो, मी आज स्वप्नात अजूनही असं वाटते, की मी स्वप्नातच आहे. पण नाही, सत्यात मी आज स्वामींचं दर्शन घेतलं आहे. म्हणतात ना, स्वामी बोलवतील तेव्हाच आपण जातो. तर आजही तसंच झालेलं आहे. चक्क मी स्वामींच्या दर्शनाला अक्कलकोटला गेलेली आहे, ते फॅमिलीसह. अचानकच प्लॅन ठरला आणि आम्ही चक्क 4 वाजता निघालो. बघता-बघता आम्हाला 7 वाजले आणि नेमकी तिथे 7ची आरती चालू झाली होती. त्यामुळे भरपूर गर्दी होती. मात्र त्या गर्दीतूनच वाट काढत-काढत आम्ही स्वामींच्या दर्शनापर्यंत पोहोचलो. एवढं भान हरपून गेलो होतो, की मी पुढे निघून आली आणि माझी बहीण मागेच राहिली. आणि जो आपण फुलं वगैरे घेतो त्याच्यामध्ये हा धागा दिला जातो आणि तिथं लिहिलेलं देखील आहे, की बांधू नये. मात्र सगळेच बांधतात. त्यामुळे मी देखील मनामध्ये एक मनोकामना ठेवून तो धागा बांधला आणि समोर ही स्वामींची प्रतिमा आजवर मी फक्त मोबाईल, टीव्ही मध्येच पाहिली होती. आज साक्षात पाहिले. हे मोठं वटवृक्ष. दुसरं काही नाही, मात्र फक्त वटवृक्ष हे जुनं राहिलेलं आहे. बाकी तर सगळीकडे काम नव्यानेच केलेलं आहे. आणि बाहेर निघालं की इथं एक स्वामींची मोठी मूर्ती आहे, जी आपण सगळ्यांच्या फोटोमध्ये वगैरे स्टेटसमध्ये पाहत असतो. लोकं तिथं आवडीने फोटो देखील काढतात. आम्ही देखील काढले आणि नंतर गेलो जेवणासाठी. मात्र तिथं पाहिलेली रांग पाहून म्हटलं 12 वाजले तरी आपला नंबर येणार नाही. त्यामुळे दर्शन घेतलं आणि थेट आपल्या परतीच्या प्रवासासाठी निघालो. कारण आमच्याबरोबर असणारा म्हणजे आमचे मिस्टर किंवा भाऊ असे रोज कंटिन्यू चालवणारे गाडी नव्हते, ड्रायव्हर नव्हते. त्यामुळं म्हटलं लवकरात लवकर आपलं इथून बाहेर निघावं. नंतर भूक लागली त्यामुळे मग पुढे हॉटेलला एका छोट्याशा थांबलो आणि जेवण केलं. घरी जाता-जाता आम्हाला रात्रीच्या 12 वाजल्या. नेहमी प्रवासात झोपणारी मी आज चक्क आनंदाने रस्ते पाहत होती.